नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण येळवणीची आमटी बनवणार आहोत. खूप छान अशी ही आमटी तयार होते आणि अगदी गावाकडील पद्धतीत झणझणीत अशी आपली आमटी तयार होणार आहे. तर इथे मी येळवणी घेतलेलं आहे. पुरण शिजवून त्यामधलं जे पाणी असतं ते मी काढून घेतलेलं आहे. त्यासाठी इथे आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. तर मी धने घेतलेले आहेत, थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि शिजवलेली डाळ, खोबरं हे सगळं मी तेल टाकून भाजून घेतलेलं आहे. एक कांदासुद्धा भाजून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आणि कांद्याचा हा मुळाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. कांदा आपला छान असा भाजलेला आहे. आता हे सर्व वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेऊ. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा आमटीचा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटद्वारे कळवा. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी वाटण टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल तर त्यावर सुद्धा तुम्ही हे वाटून घेऊ शकता. तर इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला डाळ टाकायची आहे. डाळ बारीक करायची राहिलेली आहे. तर डाळ टाकायची आणि फक्त थोडंसं आपल्याला फिरून घ्यायची आहे. डाळ जास्त बारीक करायची नाही, कारण डाळ शिजलेली आहे त्यामुळे पटकन बारीकसुद्धा होते. तर आता ही डाळ आपण फिरवून घेऊ. इथे छान असं आपलं वाटण बारीक तयार झालेलं आहे, पाहू शकता. आता आपण भाजी फोडणीला टाकू. तर इथे कढई मी गॅसवर ठेवलेली आहे. कढई छान अशी तापलेली आहे. त्यामध्ये 2 पळ्या आपल्याला तेल टाकायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची आहे. मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे खोबरं, लसूण आणि थोडंसं आलं मी कुटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. 1 मिनिटभर परतून घेऊ. त्यानंतर थोडासा आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्तासुद्धा थोडासा परतून घेऊ. आता यामध्ये आपल्याला थोडासा मसाला टाकायचा आहे. हिरवी मिरचीसुद्धा आपण इथे टाकलेली आहे. तर इथे 1 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. तुम्हाला जर हिरवी मिरची टाकायची नसेल तर इथे तुम्ही 1 चमचा लाल मिर्च पावडर टाकली तरी चालेल. तर मसाले छान असे 1 मिनिटभर परतून घेऊ. तर छान असे मसाले आपले इथे परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला येळवणी टाकायचं आहे. वाटण आपण छान असं भाजून घेतलेलं आहे, त्यामुळे इथे वाटण आपल्याला परतायची अजिबात गरज नाही. तर यामध्ये आपल्याला सर्वप्रथम येळवणी टाकायचं आहे. गावाकडे अशा प्रकारे आमटी बनवली जाते. तर इथे येळवणी टाकून झाल्याच्या नंतर जे आपण वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे. तर एकदा हलवून घेऊ. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट पातळ पाहून आमटीमध्ये थोडंसं येळवणी टाकू शकता. तर इथे माझ्याकडं अजून थोडंसं येळवणी राहिलेलं आहे, ते सुद्धा मी यामध्ये टाकणार आहे. तर इथे आपल्याला पाणी न टाकता येळवणीचीच आमटी बनवायची आहे, कारण फक्त येळवणीची आमटी तुम्ही जर बनवली तर चवीलासुद्धा खूप छान लागते. तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं वाटण चिटकलेलं होतं, त्यामध्ये थोडंसं येळवणी टाकून यामध्ये आमटीमध्ये टाकलेलं आहे. तर इथे मी फक्त येळवणीचीच आमटी बनवलेली आहे. यामध्ये अजिबात मी पाणी टाकलेलं नाही. तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्यानंतर मिक्स करून घेऊ. आता यावर झाकण ठेवू. अर्धवट झाकण आपल्याला ठेवायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं मंद आचेवर आमटी छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. 3 ते 4 मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी आपली आमटी शिजलेली आहे, उकळलेली आहे. पुन्हा एकदा थोडीशी हलवून घेऊ आणि यामध्ये कट करून घेतलेली थोडीशी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. तर कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊ. छान अशी आपली आमटी झालेली आहे. जास्त घट्टसुद्धा नाही किंवा पातळसुद्धा नाही.
तर इथे आपण आता गॅससुद्धा बंद करणार आहोत, कारण आपली आमटी तयार झालेली आहे, छान उकळलेली आहे. ही आमटी तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता किंवा पुरणपोळीसोबत तुम्ही पिऊसुद्धा शकता. त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आणि आमटी प्यायलासुद्धा खूप छान अशी लागते. तर इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्हाला आमटी दाखवते. इथे तुम्ही पाहू शकता थंड झाल्यानंतर आमटी आपली किती छान अशी दिसत आहे, छान अशी तयार झालेली आहे. चला तर पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये.